इंटरफरन्स. आता बघा हे एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन वगैरे कसं होत असतं ते तुम्हाला वेव्ह ऑप्टिक्स मध्ये शिकवतील, वेव्ह फ्रंट डायग्राम वगैरे काढून. इथं तर आपल्याला त्याच्या प्रॉब्लेमशी लेणं देणं आहे आणि मेन त्याचे टाइप्स. इंटरफरन्स म्हणजे काय आहे? रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. म्हणजे दोन वेव्हचं काय होणार आहे? सुपरपोजिशन. मग ते सुपरपोजिशन आपल्याला युजिंग काय शिकायचं असतं? इक्वेशन्स. पण कसं शिकणार बघा? इंटरफरन्स मध्ये सी हिअर, इंटरफरन्स मध्ये पहिली वेव्ह आपण घेऊयात y1 इज इक्वल्स टू a1 साइन ऑफ ओमेगा टी मायनस kx. पहिली वेव्ह काय घेतली? a1 साइन ओमेगा टी मायनस kx. दुसरी वेव्ह काय घेऊयात? y2 इज इक्वल्स टू a2 साइन ऑफ ओमेगा टी मायनस kx प्लस फाय. सेकंड वेव्ह काय घेऊयात? a2 साइन ओमेगा टी मायनस kx प्लस फाय. पटपट बघा, दोन वेव्हचा अँप्लिट्यूड सेम आहे की डिफरंट आहे? दोन्ही साइन साइन आहेत की कॉस कॉस? दोन्ही साइन साइन असतील तर अँगलचा डिफरन्स हाच काय असेल? फेज डिफरन्स. मग आहे का दोघांमध्ये फेज डिफरन्स? एस ऑर नो? किती आहे? फाय. फाय न कोण अँप्लिट्यूड जास्त आहे? a1 जास्त आहे की a2 जास्त आहे? a1 की a2? म्हणजे a1 इथं असलं तर a2 असं वरती असेल. दोन्हीचं मी कॉम्पोजिशन केलं y1 प्लस y2. ऑलरेडी हे SHM मध्ये शिकवलंय मी. तर अँप्लिट्यूडचं कुठलं ऍडिशन करायचं असतं? वेक्टर ऍडिशन. हे झालं a1, हा कोण झाला? a2. हा दोघांमधला अँगल काय झाला? फाय. दोघांमधला अँगल फाय. मग आता नीट बघा, रिझल्टंट अँप्लिट्यूड जो असेल दोघांचा, रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असेल? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. हाच असेल का? आपल्याला एक रिलेशन माहित आहे, इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. हे ए स्क्वेअर करतो मी, स्क्वेअर रूट लिहिण्याऐवजी काय करतो? ए स्क्वेअर. चलेल ना? कारण ए इक्वल्स टू हे सगळं कशामध्ये असतं? अंडर रूट. बरं करतो असं, हे अंडर रूट कॅन्सल झालं आणि इकडं काय झाला? ए स्क्वेअर. लक्षात? म्हणजे बेसिक एचं इक्वेशन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. दोन्ही साइडचा स्क्वेअर केला, इकडचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट काय झालं? कॅन्सल. मग इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. मग ए स्क्वेअर ऐवजी काय लिहिता येतं? आय. a1 स्क्वेअर ऐवजी काय लिहिता येतं? i1. a2 स्क्वेअर ऐवजी i2. 2a1 a2 ऐवजी अंडर रूट i1 i2 कॉस फाय. म्हणजे नीट बघा, रिझल्टंट इंटेन्सिटीचं काय इक्वेशन आलं? i1 प्लस i2 प्लस 2 अंडर रूट i1 i2 कॉस फाय. बेसिक समजलं इथं पर्यंत? नीट बघा, y1 a1 साइन ओमेगा टी मायनस kx, y2 a2 साइन ओमेगा टी मायनस kx प्लस फाय. दोघं साइन साइन आहेत म्हणजे अँगलचा डिफरन्स हाच काय असेल? फेज डिफरन्स. अँगलचा डिफरन्स घेतला तर फेज डिफरन्स किती येईल? फाय. ह्या साइन साठी a1, ह्याच्यासाठी a2, दोघांमधला डिफरन्स फाय. मग याचं इक्वेशन लिहिलं अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, इकडचं स्क्वेअर रूट कॅन्सल. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? ए स्क्वेअर. मग ए स्क्वेअर ऐवजी आय, a1 स्क्वेअर i1, a2 स्क्वेअर i2, 2a1 ऐवजी अंडर रूट i1 i2 कॉस फाय. मग आता बघा, याच्यामध्ये दोन टाईपचे इंटरफरन्स असतात. पहिला इंटरफरन्स असतो कन्स्ट्रक्टिव्ह. पहिला काय असतो? कन्स्ट्रक्टिव्ह. त्यालाच आपण काय म्हणत असतो? मॅक्सिमा. म्हणजे इथून पुढे बघा, दोन वेव्ह सुपरपोजिशन झाले की आपल्याला दोन पॉइंट मिळत असतात. एक असतं मॅक्सिमा आणि दुसरा असतो मिनिमा. मग तो कुठलाही फेनॉमेना असू देत, स्टेशनरी वेव्हज असू देत, इंटरफरन्स असू देत किंवा बिट्स असू देत, एक फेनॉमेना कोणता मिळत असतो? मॅक्सिमा. किंवा दुसरा कोणता मिळत असतो? मिनिमा. मग आता हे मॅक्सिमा मिनिमा काय भानगड असतात, कधी मिळत असतात, ह्यांच्या कंडिशन्स असतात. आता बघा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये मॅक्सिमा मिळणं म्हणजे इंटेन्सिटी मस्ट बी काय असली पाहिजे? मॅक्सिमम. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे असा पॉइंट की ज्या पॉइंटची इंटेन्सिटी काय असली पाहिजे? मॅक्सिमम. मग इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे म्हणजे ऑब्विसली तिथली एनर्जी काय पाहिजे? मॅक्सिमम.
म्हणजे असा पॉइंट की ज्या पॉइंटची इंटेन्सिटी काय असली पाहिजे, मॅक्सिमम. बघा इंटेन्सिटीच्या इक्वेशनला दिसायला सर्वांना इंटेन्सिटीचं इक्वेशन. व्हॅरिंग कोण आहे इथं, कॉस फाय. या कॉस फाय वरनं ठरवणार आपण इंटेन्सिटी मॅक्सिमम की मिनिमम. मग मला सांगा इंटेन्सिटी जर मॅक्सिमम ठेवायची असेल तर कॉस फायची व्हॅल्यू मॅक्सिमम पाहिजे की मिनिमम पाहिजे, मॅक्सिमम की मिनिमम. मग कॉस फायची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, +1. अरे हा या ना, मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, +1. मग लिहू मी आय मॅक्स इज इक्वल्स टू, आय मॅक्स मस्ट बी इक्वल्स टू काय असेल रे पोरांनो, I1 प्लस I2 प्लस 2 √I1 I2. किंवा हेच कुणाचं एक्सपान्शन आहे रे, √I1 I2 चा होल स्क्वेअर. बरोबर. किंवा इंटेन्सिटी मॅक्सिमम म्हणजे अँप्लिट्यूड पण काय पाहिजे, मॅक्सिमम. कारण इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असतं, अँप्लिट्यूड. इंटेन्सिटी मॅक्स तर अँप्लिट्यूड पण मॅक्स. मग हे काय आलं, ए मॅक्स इज इक्वल्स टू. मग आता काय येईल बघा इकडं, ए स्क्वेअर आहे, एचा काय आहे स्क्वेअर, म्हणजे ए मॅक्सचा पण काय लिहूया स्क्वेअर. पुढं काय असेल रे पोरांनो, A1 प्लस A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय. कॉस फायची व्हॅल्यू किती आहे, 1. हे 1 हे कुणाचं एक्सपान्शन आहे रे, A1 प्लस A2 चा होल स्क्वेअर. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर काय झालं, हे कॅन्सल. म्हणजे ए मॅक्स इज इक्वल्स टू काय आलं पोरांनो, A1 प्लस A2. दिस इज द ए मॅक्स आणि दिस इज द आय मॅक्स. लक्षात. मग आता इथून पुढे मेन आपल्याला ह्या कॉस फायला घेऊन झगडायचंय. कॉस फाय इक्वल्स टू काय आहे, +1. फाय म्हणजे ह्या दोघांमधला काय आहे रे पोरांनो, फेज डिफरन्स. अरे हा या ना. मग बघा ही काय भानगड असते नेमकी, फेज डिफरन्स आणि पार्ट डिफरन्स ही नेमकी काय भानगड असते. नीट बघा, सोर्स S1 इथं आहे, सोर्स S2 इथं आहे, ही आपला लिस्नर आहे आणि या पॉइंटला दोघांचं सुपरपोजिशन घ्यायचंय. दोन वेव्हचं कुठल्या पॉइंटला सुपरपोजिशन घ्यायचंय, या पॉइंटला. आता मला नीट विचार करून सांगायचं, ही वेव्ह S1 अशी आली टुक 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 टुक, S2 अशी आली टुक 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 टुक. मला सांगा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बोथ द वेव्ह सेम आहे की डिफरंट आहे, सेम की डिफरंट. म्हणजे ह्याच्यामध्ये x1 डिस्टन्स असेल, ह्याचं डिस्टन्स काय असेल, x2. पाथ मध्ये डिफरन्स आहे, त्या डिफरन्सला कोणता डिफरन्स म्हणतात, पाथ डिफरन्स. मग हा जो पाथ डिफरन्स झाला हा काय झाला, x1 मायनस x2. आणि दुसरा आणखी एक फेज डिफरन्स ऑकर होत असतो, डेल फाय. पाथ डिफरन्स आला की डेल फाय येतच असतो. काय येत असतो, कारण डेल फाय इक्वल्स टू काय असतं, 2π/λ इंटू डेल एक्स. मग ह्या डेल एक्स आणि डेल फायच्या व्हॅल्यूवरनं डिसाइड होत असतं की ऍट दॅट पॉइंट विच टाइप ऑफ इंटरफरन्स इज ऑकरिंग, मीन्स मॅक्सिमा इज ऑकरिंग और मिनिमा इज ऑकरिंग. लक्षात. नीट बघा नीट बघा नीट बघा. हे मॅक्सिमा मिनिमा एखाद्या पॉइंटला तयार होणं हे कोणामुळे तयार होत असतं, वाय मॅक्सिमा अँड मिनिमाज आर फॉर्म्ड. एक सोर्स S1 आहे, दुसरा सोर्स S2 आहे, या पॉइंटला काहीतरी तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, वी डोंट नो. इथून एक वेव्ह आली दन 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 दन, इथून एक वेव्ह आली दन 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 दन. म्हणजे आता x1 हे काय झालं, x2. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय देम काय आहे, डिफरंट. म्हणजे डेल एक्स काय येईल, x1 मायनस x2, पाथ डिफरन्स. आणि जिथं पाथ डिफरन्स आला तिथं फेज डिफरन्स येणारच, डेल फाय 2π/λ इंटू डेल एक्स. Depending on the value of del x and del phi, there is decision of maxima and minima. Now we are deciding maxima. आपण काय डिसाइड करायला होतं आता, मॅक्सिमा. मग चला आता मॅक्सिमा डिसाइड करू. मॅक्सिमाला कॉस फाय किती आहे, +1. मग कॉस फाय +1 आहे म्हणजे फाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स किती झालं, +1. पटकन आठवायचं आता, कॉस इनवर्स +1 व्हॅल्यू कुठं असते, 0. आणखी एक व्हॅल्यू असते 2π 4π सो ऑन. मग बघितलं का पायचा कुठला मल्टिप्लायर आहे रे, इवन आहे की ऑड आहे. म्हणजे फाय म्हणजे काय झालं, इवन मल्टिपल ऑफ पाय. मग मला फायचं जनरल इक्वेशन काय लिहिता येतं, 2n इंटू पाय. ह्याच्याहून n 0 1 2 3 अप टू काय करता येतं, सो ऑन. त्याच्यानंतर आता मला फेज डिफरन्स मिळाला की पार्ट डिफरन्स मिळत असतो, कारण डेल फायचा फॉर्म्युला काय असतो, 2π/λ इंटू डेल एक्स. डेल फाय किती, 2n π इक्वल्स टू 2π/λ इंटू डेल एक्स.
हे 2 पाय काय होऊन जाईल, कॅन्सल. लॅमडा इकडं आलं तर डेल एक्स इज इक्वल्स टू काय आलं पोरांनो, एन इंटू काय आलं, एन इंटू लॅमडा. सो डेल एक्स इज इक्वल्स टू काय आलं, एन इंटू लॅमडा. मग एन ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होणार पोरांनो, 0 1 2 3. मग लक्षात घ्या, जर दोन वेव्ह मधला पाथ डिफरन्स एन लॅमडा असेल, एन म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅमडा, तर त्या पॉइंटला काय तयार होत असतो, जर ह्या दोघांमधला पाथ डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅमडा असेल तर या पॉइंटला काय तयार होत असतो, काय तयार, मॅक्सिमा. किंवा कुठला इंटरफरन्स तयार होत असतो, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. किंवा या पॉइंटला या दोन वेव्ह मधला जर फेज डिफरन्स किती असेल, इवन मल्टिपल ऑफ पाय, दॅट इज 2n पाय, तर त्या पॉइंटला काय तयार होत असतो, मॅक्सिमा. कसं कळायचं, कळलं. काय केलं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, इंटेन्सिटी मस्ट बी काय पाहिजे, मॅक्सिमम. मग हे व्हॅरिंग पॅरामीटर कॉस फायची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली, +1. हे +1 ठेवली, +1 ठेवली, त्याच्याहून आय मॅक्स मिळालं √I1 + √I2 होल स्क्वेअर. इंटेन्सिटीच्या इक्वेशन मध्ये कॉस फाय 1 ठेवलं, त्याच्याहून ए मॅक्स मिळालं A1 + A2, म्हणजे ए मॅक्स किती आलं, A1 + A2. आता नीट बघा, कॉस फायची व्हॅल्यू +1, फाय कॉस तिकडे गेला, कॉस इनवर्स +1. एक व्हॅल्यू माहित असते 0, पुढची व्हॅल्यू 2 पाय, पुढची व्हॅल्यू 4 पाय, अप टू सो ऑन. म्हणजे हे काय आलं, इवन मल्टिपल ऑफ फाय. मी जनरल लिहिलं डेल फाय 2n पाय. एन ची व्हॅल्यू कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये नेहमी 0 पासन सुरू करायचे. का करायचे ते सांगतो थोड्या वेळात. आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये 1 पासन, का ते बोलूत नंतर. n इक्वल्स टू 0 1 2 3 अप टू सो ऑन. But del phi 2 pi by lambda into del x, del phi 2n pi 2 pi by lambda, 2 pi cancel, del x काय आलं, n lambda. n ची व्हॅल्यू 0 1 2 3 अप टू सो ऑन. आलं लक्षात. सो राईट डाऊन फटाफट. चांगलंय का रे पाणी, नाही उष्ट्या. बॉटली तर एवढी भारी आणलास, डायमंडची बॉटल दिसायला. लिखो जल्दी जल्दी लिखो, हमारा मानुस किधर गया, ये तेरा लिखने का होने के बाद बोल, फिर आगे का पढ़ाते. आगे का तो तुमको इच करना है. पाणी आहे का रे कोणाकडं, नवी नवी बॉटल दिसायला, बीपीए फ्री. नवीन ठेवलास का, छान छान छान. धुतास का काय सारखं, आपोआप धुते. वा वा, व्हेरी गुड. ले असाला डब्या, गाडी मधलं प्लास्टिक नाही काढतात. अच्छा, तुझं किती किलो वजन आहे, 80 किलो, जास्त आहे. मग आहार जास्त आहे का आहार कमीच आहे, जास्त आहे. आता कमी केला. आधी लय होता का घरी असताना, वडापाव जास्त खाल्लास का, कुठं होतास, मुंबई म्हणलास, तुझं जीवन वडापाववरच गेलंय वाटाले. कस काय एवढा वडापाव खात होतास, घरीचे नव्हते का, होते तरी बी वडापाव खात होतास का बरं, आवडायचं का, जिबेला. किती पानसट लागते रे वडापाव, काय लय भारी लागते का, उगा 1-2 ठिकाणच चांगलं लागते, CST वरचा लय भारी लागते. तुला कुठला आवडतंय लय मुंबईतला, लय भारी असते का, रोज खात होतास का, एक तरी फिक्स, तुला रोज पैसे देत होते घरून. पप्पा काय करते, मॅनेजर. कशामध्ये, कंपनीतच मॅनेजर आहेत का डायरेक्ट, कोणत्या कंपनी, गारमेंटची. पप्पाला काय पॅकेज करोडत असेल का, नाही तेवढं नाही, रिपीटला कसा लागला. अच्छा, असं आहे का. आणि मम्मी फ्लॅट आहे का स्वतःचा, मग मम्मी घरीच असताना का खात होतास वडापाव एवढे,
चला रे सेकंड टाका. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑब्लिक मिनिमा. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑब्लिक मिनिमा. चला आता हे तुम्ही करायचं, पटकन सांगा. आता सगळं तुमचं तुम्ही बनवायचं. इंटेन्सिटी काय पाहिजे? मिनिमम. हा लिहा इंटेन्सिटी मिनिमम. लिहिलं का? कॉस फायची व्हॅल्यू -1. कारण कॉस फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू 0 नसते, त्याच्यापेक्षाही कमी व्हॅल्यू असते. किती? -1. पटपट करा. कॉस फायची व्हॅल्यू -1 लिहिलं. पुढचं आता इथं आय मॅक्स ऐवजी काय येईल पोरांनो? आय मिनिमम. I1 प्लस I2 प्लस ऐवजी काय येईल आता? मायनस. करा पटपट पटपट थोडस आणि चेक करा असंच येऊ लागलंय का ते. दे रे. कॉस फायची व्हॅल्यू -1. हे मायनस, हे मायनस, 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 मायनस. इथपर्यंत आले का? फक्त त्या मॅक्स ऐवजी काय वर्ड फिरवा आता? मीन. मीन, मिनू, मिनू, मीन, बिने. कुठल्या तर मूवीत आहे की रे ती? हाय की रे कुठली ती? फुलपाखरू का? कोणतं रे ते पिक्चर? दुनियादारी नाही बे. मिने. टकाटक. A1 मायनस A2. टकाटक. हो हो, लय बघितला वाटतं टकाटक. मिने. चला करा, गप्पा मारायच्या नाहीत. डेल फाय किती आला आता? फाय कॉस इनवर्स -1. पहिली व्हॅल्यू माहित असते सर्वांना. काय असते कॉस इनवर्स -1 ची? पाय. पुढची व्हॅल्यू किती असेल? 3 पाय. पुढची व्हॅल्यू 5 पाय. सो ऑन. मग ह्याला काय लिहिता आलं मला? हे ऑड मल्टिपल ऑफ पाय. बरोबर का? अरे हो की नाही? चला ऑड मल्टिपल ऑफ पाय इन जनरल कसं लिहिता येतं? 2n-1 इंटू पाय. यांची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट करायचं. का ते सांगतो मी. 1 2 3 अप टू सो ऑन. लिखे क्या? अरे लिखे क्या? लिखो जल्दी जल्दी. याच्यावरून डेल फाय काढा, डेल एक्स काढा. 2n-1 पाय. पाय पाय गेट कॅन्सल. सो डेल एक्स इज इक्वल्स टू काय आलं? 2n-1 इंटू लॅमडा बाय 2. डेल एक्स काय आलं? 2n-1 इंटू लॅमडा बाय 2. यांची व्हॅल्यू परत कुठून स्टार्ट करा? 1 2 3. आलं का सर्वांचं? लिहितो मी इकडं आता. हे रफ करतो या साईडचं. हे बोर्ड पण छोटा पडता एवढा. बघा हे आलं का? कन्स्ट्रक्टिव्ह साठी काय आलं? डेल एक्स इज इक्वल्स टू एन लॅमडा आणि डेल फाय इक्वल्स टू किती आलं? 2n पाय. यांची व्हॅल्यू 0 1 2 3 अप टू सो ऑन. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा मिनिमा साठी डेल एक्स किती आले? 2n-1 इंटू लॅमडा बाय 2. आणि डेल फाय किती आले? 2n-1 इंटू पाय. बट यांची व्हॅल्यू कुठून स्टार्ट करायचं म्हणलं मी? 1 2 3 सो ऑन. नीट बघा हे. ही गंमत काय असते नीट बघा. यांची व्हॅल्यू 0 1 2 3. मी खाली काय करू शकलो असतो? असं 2n+1 इंटू लॅमडा बाय 2 लिहू शकलो असतो. अरे हा आहे ना. 2n+1 इंटू पाय लिहू शकलो असतो. पण मला n ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट करावी लागली असती? 0 पासन. नीट बघा की बेगा धड्यांनो. 2n+1 पाय केलं असतं.
एन ची व्हॅल्यू पहिली 0 ठेवली तर 0 + 1 किती झालं असतं 1 पाय. इथं पण एन ची व्हॅल्यू 1 ठेवा, 2 1 2 - 1 आन्सर किती आलं पाय. पण मी 0 का ठेवले नाही डिस्ट्रक्टिव्हला, त्याचं रिझन काय असतं की n = 0 असताना नेहमी मॅक्सिमा तयार होत असतो. नेहमी काय तयार होत असतो मॅक्सिमा. असं का बघा, एखादा सोर्स S1 आहे S2 आहे, हे स्क्रीनचं जिओमेट्रिकल सेंटर, ही स्क्रीन आहे, ही स्क्रीनचं काय आहे सेंटर. नीट बघा आता ह्याच्यापासून एखादा S1 पासून रे आला, S2 पासून रे आला, नीट विचार करून सांगा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय देम सेम असेल की डिफरंट असेल. सेम की डिफरंट, कारण हा सेंटर पॉइंट आहे, हे डिस्टन्स अर्ध x असेल, हे x असेल, हे पण डिस्टन्सेस काय असतील सेम. मग हे डिस्टन्सेस दोघं जर सेम असतील तर डेल एक्स ची व्हॅल्यू किती झाली 0. आणि स्क्रीनच्या सेंटरला n = काय असतं 0. आणि डेल एक्स = 0 म्हणजे स्क्रीनच्या सेंटरला नेहमी काय तयार होत असतो मॅक्सिमा. म्हणून n = 0 हा अधिकार फक्त कुणाला दिलेला आहे सरकारनं मॅक्सिमाला. कुणाला दिलाय मॅक्सिमाला. जर तुम्ही असं लिहिलं असतं 2n + 1 λ/2 तर n ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट करावी लागली असती 0. मग n0 म्हणजे हा सेंटर पॉइंट, आणि सेंटर पॉइंटला मिनिमा तयार होऊच शकत नाही. का होऊ शकत नाही, कारण हे डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड काय असणार आहेत सेम. कारण नीट बघा ना जिओमेट्री S1 S2 ह्या दोघांचं सेंटर पॉइंट इकडून एक गेलं इकडून एक गेलं, हे दोन डिस्टन्सेस काय असतील सेम. मग हे डिस्टन्सेस सेम असतील म्हणून इथं कंपल्सरी काय पाहिजे मॅक्सिमा. आलं लक्षात, हे लक्षात ठेवा नीट. आलं. चला आता ह्याच्या पुढे जाऊयात. आता बघा ह्याच्यावर प्रॉब्लेम्स कसे विचारतात. प्रॉब्लेम्स कसे विचारतात बरं. प्रॉब्लेम घ्या, प्रॉब्लेम वरनच सांगतो. राईट डाऊन. फाइंड wavelength for which sound heard is maximum. Find wavelength for which draw this diagram. चला बघा, याच्यामध्ये एकच टार्गेट असतं, एकच टाइपचे क्वेश्चन्स विचारतात सगळे. एका साइडनं साऊंड एंटर करत असतो, सेकंड साइडनं साऊंड आउट होत असतो. आउट होत असतो म्हणजे लिस्नरला ऐकायला येत असतो. समजा इथंच तुम्ही कान लावून बसलोत, एक लिस्नर आहे कान लावून बसलाय. बस सगळ्यात पहिलं काय काढायचं नीट लक्षात घ्या, तिथं 2 वेनं साऊंड पोहोचत असतो. किती वेनं 2 वेनं. चला सांगा बरं, इथं लिस्नर पर्यंत साऊंड जायला 2 वे आहेत का. आहेत का. आहेत. पहिला वे कोणता आहे रे, सरळ जायचा, अरे हा या ना. दुसरा वे हा जायचा. दोन्ही वेला क्लीनली ऑब्झर्व करा, हे दोन्ही एवढेच वेगवेगळे वे आहेत, बाकी सगळं सेम आहे. दोन्ही वेला ऑब्झर्व केलं का, दोन्ही वेनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स सेम असेल की डिफरंट असेल. सेम की डिफरंट. डिफरंट. या वेनं ट्रॅव्हल केलेलं किती असेल रे पोरांनो 2r, हे काय झाले डायमीटर. आणि या वेनं ट्रॅव्हल केलेलं किती असेल πr, अरे हा या ना. या वेचं किती असेल πr आणि या वेचं 2r, म्हणजे काय जनरेट झाला पाथ डिफरन्स. मग डेल एक्स = काय आलं रे πr - 2r. r कॉमन आलं, आतमध्ये काय उरलं π - 2. मग विचार करा बरं रे आता पोरांनो, डेल एक्स ची व्हॅल्यू r × π - 2 आली. त्याला ऐकायला काय आलाय मॅक्सिमा का मिनिमा. मॅक्सिमा का मिनिमा. आणि मॅक्सिमासाठी डेल एक्स ची कंडिशन काय असते n लॅम्बडा. काय असते n लॅम्बडा. मग मला सांगा बरं त्यानं कितवा मॅक्सिमा ऐकायला आलाय, काय बोलले पहिला मॅक्सिमा, दुसरा, तिसरा, काय बोलले. आणि काही बोललं नसलं तर n ची व्हॅल्यू किती घ्यायची 1. 1 म्हणजे कितवा मॅक्सिमा पहिला मॅक्सिमा. म्हणजे लॅम्बडा = किती आलं r × π - 2. दिस इज द एक्सप्रेशन फॉर लॅम्बडा
एक्सप्रेशन कोणासाठी आलं? लॅम्बडासाठी. आलं लक्षात? नीट बघा, एकदम सिंपल आहे. एका पॉइंटनं साऊंडची एंट्री होते, दुसऱ्या पॉइंटनं आउट होतो. किंवा लिस्नरला साऊंड दोन सोर्सेस पासून येत असतो. सध्या सोर्स एकच आहे पण येणारे पाथ वेगवेगळे आहेत. मग हा पाथनं सरळ साऊंड गेला तर हे डायमीटर इतकं डिस्टन्स 2 टाइम्स रेडियस, आणि या पाथनं गेला तर सेमी सर्क्युलर इतकं, म्हणजेच किती? पाय आर. मग दोन्ही पाथनं जर साऊंड ट्रॅव्हल करत गेला तर दोन्ही पाथ मध्ये काहीतरी डिफरन्स यायला. मग तो पाथ डिफरन्स किती असेल? पाय आर मायनस 2r. आर कॉमन आलं, पाय मायनस 2. मग हा डेल एक्स म्हणजेच काय असेल? एन लॅम्बडा. काय असेल? एन लॅम्बडा. एन ची व्हॅल्यू काय ठेवूयात? 1. सो लॅम्बडा इक्वल्स टू किती आलं? आर इंटू पाय मायनस 2 मीटर. आलं लक्षात? सो राईट डाऊन नेक्स्ट. इफ मिनिमम साऊंड इज हर्ड बाय लिस्नर, if minimum sound is heard by listener, find its wavelength. चला करा पटकन. केलं? केलं का? अरे हो की नाही? चला काय केलं? साऊंड इथपर्यंत जाईल, या एक वेन आणि या एक वेन. हे 3 आणि 4 असलं तर हे डिस्टन्स किती? 5. 5च की. आता इथं बघा किती सोर्सेस आहे? 2 सोर्स. 2 सोर्सचा साऊंड चाललाय. मग डेल एक्स इज इक्वल्स टू 5 मायनस किती आलं? 3. 5 मायनस 3 किती पोरांनो? 2. मग त्यानं काय ऐकायला आलंय म्हणलंय? मॅक्सिमा की मिनिमा? मग मिनिमासाठी 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. n दिला नसला तर किती ठेवायचा? 1. 1 नाही, सॉरी 2n मायनस मिनिमा ना, n ची व्हॅल्यू आपण 2n मायनस 1 लिहिलं का? 2n मायनस 1 लिहिलं. मायनस 1 लिहिलं का प्लस 1 लिहिलं? आणि n ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट केली आहे? अरे यार तिथं प्लस 1 कराय. प्लस 1 कसं लक्षात आलं नाही रे तुमच्या? हा काही लय मोठं काही झालं नाही बाळा. आणि n ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट केला आपण? 1 केल्यास करेक्ट येते की रे. हा मग काय झालं? कुठं काय झालं? n ची व्हॅल्यू 1. सो 2 मायनस 1 किती झालं? 1. म्हणजे किती आलं? लॅम्बडा बाय 2. मग एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला दुसरा तिसरा म्हणत नाही तोपर्यंत नेहमी कितवा काढायचं? पहिलाच. n ची व्हॅल्यू 1, लॅम्बडा बाय 2 इक्वल्स टू 2. सो लॅम्बडा किती आला? 4 मीटर. झालं? किती आलं? 4 मीटर. लगेच केलतास का गडबडीत? जरा दम खायचा. हा चला आलं. 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा किती मीटर आलं? 4 मीटर. त्याच्या खालीच लिहा, त्याच्यामध्येच इफ मॅक्सिमम साऊंड इज हर्ड. जर तिथंच मॅक्सिमम साऊंड ऐकायला आला असता, काय आलं असतं सर या केस मध्ये? किती? 2. 2च का?
किती ऐकायला आलं असतं 2. कारण डेल एक्स ची व्हॅल्यू किती आल्या 2 इक्वल्स टू n लॅम्बडा. n 1 ठेवा, आन्सर किती आलं असतं 2 मीटर. राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. इन अ लार्ज रूम person receive 'direct sound wave from source 125 meter away from him. 125 meter away from him. 125 meter away from him. He also receive wave from same source which reach him he also receive wave from same source which reach him after reflected from 20 meter. High ceiling chapper at a point halfway between them. For which wavelength? Sound wave interfere constructively. चला फास्ट करा. रूम बनवा, एक लार्ज रूम. लार्ज रूम बनवली. इथं सोर्स आहे, इथं लिस्नर आहे आणि दोघांमधलं सरळ डिस्टन्स किती आहे 120. 125 दिले का 120 करा, थोडं अवघड होईल. 125 ना 120 करा. 120 सेंटीमीटर. एक साऊंड कसा यायलाय त्याच्याकडं डायरेक्टच यायलाय ना. दुसरा कसा यायलाय बघा. सिलिंगला रिफ्लेक्ट होऊन, पण ती कुठं रिफ्लेक्ट व्हायला एक्झॅक्ट मिडलला म्हणजे 20 मीटर हाय सिलिंग. इकडं किती असेल पुरांनो 60 आणि इकडं किती असेल 60. बरोबर का. असा निघाला आवाज, इथं टक्करला, इथून टकरून खाली आला. मग बघा किती वेनं साऊंड यायलाय मॅनकडं, 1 की 2. मग त्या 2 वे मध्ये काहीतरी काय असेल, पाथ डिफरन्स. अरे हा या ना. मग फर्स्ट ट्राय टू कॅल्क्युलेट पाथ डिफरन्स. काढा पटकन. हा राईट अँगल ट्रायंगल, हा 90 डिग्री, हे 20 आणि हे 60, म्हणजे √60 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. √60 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. हा काय आलं हे 60 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर 20 चा स्क्वेअर. 20 बाहेर आलं, आतमध्ये 20√10. बघा तेच येते का 20√10. मग ही हायपोटेनियस 20√10 आल्यास ही हायपोटेनियस पण किती आली 20√10. मग डेल एक्स डिस्टन्स किती येईल, हे टोटल 20√10 किती आलं ते 40√10 मायनस सरळ डिस्टन्स किती आहे 120. सो 40 इंटू √10 3.14 म्हणजे 3.16 मायनस 120. सो 40 इंटू 3.126.4 मायनस 120.
मग डेल एक्स 126.4 मायनस 120 किती आलं 6.4. मग मॅक्सिमम आवाज आलाय म्हणजे डेल एक्स काय पाहिजे एन लॅम्बडाची व्हॅल्यू 6.4 मीटर. म्हणजे वेव्हलेंथ किती असेल साऊंडची 6.4 मीटर. हीच असेल का? अरे हो की नाही? चला बघा एकदा पटपट पटपट पटपट. लुक ॲट द बोर्ड. एक साऊंड लार्ज रूम मध्ये डायरेक्ट चाललाय लिस्नर कडं की दोघं किती डिस्टन्स वर आहेत 120. एक डिस्टन्स मिळालं. दुसरा कुठून चाललाय असं सरळ सिलिंगला चाललाय. सिलिंगला रिफ्लेक्ट होऊन लिस्नर कडं. पण जाताना जे रिफ्लेक्शन व्हायलंय ते त्या सिलिंग म्हणजे ते त्या रूमच्या एक्झॅक्ट कुठं व्हायलंय मिडलला. एक्झॅक्ट कुठं व्हायलंय मिडल. म्हणजे इकडनं 120तलं 60 20 हे √60² + 20² म्हणजे 20√10. हे 20√10 म्हणजे हे पण 20√10 म्हणजे टोटल किती झालं 40√10 मायनस हे 120. मग 40√10 मायनस 120√10 3.16 126 मायनस 4 मायनस 120 म्हणजे डेल एक्स किती आलं 6.4. मग आता मला सांगा पाथ डिफरन्स मॅक्सिमा जर ऐकायला येत असेल तर इट मस्ट बी इक्वल्स टू काय पाहिजे एन लॅम्बडा. एन ची व्हॅल्यू 1 म्हणजे लॅम्बडा किती आला 6.4 मीटर. आलं लक्षात? नेक्स्ट बघा आता याच्यावर क्वेश्चन काय विचारू शकतात. हे इंटेन्सिटीचे बेसिक रिलेशन. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे a². लिहा हे I1/I2 इज इक्वल्स टू काय असेल हे A1/A2 चा होल स्क्वेअर. किंवा इंटेन्सिटीचं मॅक्सिममचं रिलेशन विचारतात I max अपॉन I minimum. आलं लक्षात? मग आताच बघितलं I max/I minimum असेल तर काय असलं पाहिजे A max अपॉन A minimum चा होल स्क्वेअर. किंवा इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर √I1 + √I2 चा होल स्क्वेअर अपॉन I मिनिमम किती आलं तर √I1 मायनस √I2 चा होल स्क्वेअर. काय A max लाच काय लिहिता येतं A1 + A2. A मिनिमम लाच A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर. याच्यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात. नीट बघा इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. मग I1/I2 A1/A2 चा होल स्क्वेअर. हे नीट बघा दिस इज द रेशो ऑफ इंटेन्सिटीज नॉट द मॅक्सिमम अँड मिनिमम. दिस इज द रेशो ऑफ I max to I minimum. हा रेशो आहे I max to कुणाचा I minimum चा. मग I max to I minimum म्हणजे इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A². I max म्हणजे A max. I minimum म्हणजे A minimum चा होल स्क्वेअर. A max A1 + A2 A minimum A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर. मग I max काय असेल √I1 + √I2 चा होल स्क्वेअर. I minimum आत्ताच बघितले √I1 मायनस √I2 चा होल स्क्वेअर. एक सॅम्पल प्रॉब्लेम करायचा उगा सॅम्पल प्रॉब्लेम. पानपुरीवर जसं सॅम्पल मागतो तसं A1/A2 इक्वल्स टू 3. A1 अपॉन A2 एम्प्लिट्यूडचा रेशो 3 दिले. फाइंड I max/I minimum. फाइंड I max/I minimum. चला काय आलं आन्सर. एवढा वेळ लागतंय का रे. किती आलं आन्सर 4. आणखी आलं नाही का कल्याण मोस्तू. किती आलं कसं आलं 4. 3 च्या डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे काय आहे 1. रेशो मध्ये A1 ची व्हॅल्यू 3 A2 ची व्हॅल्यू किती 1. मग काय आहे I max/I minimum A1 + A2 3 + 1 अपॉन 3 - 1 चा होल स्क्वेअर. 3 + 1 4 3 - 1 2 चा होल स्क्वेअर. 2 दुनी 4 2 चा स्क्वेअर किती आला 4 म्हणजे रेशो किती आला 4. नीट बघा तुम्हाला रेशो कुणाचा विचारलंय I max to I minimum चा. मग I max to I minimum चा रेशो काय असणार आहे A max अपॉन A minimum होल स्क्वेअर. म्हणजेच A1 + A2 अपॉन A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर. कारण तुम्हाला कुणाच्या फॉर्म मध्ये दिलंय त्यानं A1 A2. मग A1 A2 किती दिलंय 3/1. काही जणाला असलं आवडत नसलं तर ह्याला x चिटकवा. म्हणजे A1 ची व्हॅल्यू किती झाली 3x A2 ची व्हॅल्यू किती झाली 1x.
मग इकडं 3x प्लस एक्स 4x, 3x मायनस एक्स 2x, x कॅन्सल, 2 दुनी 4, 2चा स्क्वेअर किती आला 4, रेशो किती आला 4. करता येतील असे प्रॉब्लेम्स? अरे हो की नाही? हे काय सिंपल प्रॉब्लेम्स असतात. राईट डाऊन. नेक्स्ट स्टार करून लिहा स्टेशनरी वेव्हज. खूप इंटरेस्टिंग आहे स्टेशनरी वेव्हज, लय भारी शिकवतो. गेल्या वर्षी काही कळलं नव्हतं तुम्हाला हे. राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग स्टेशनरी वेव्हज. एक मुलगा आला माझ्याकडं, सर तुमचं शिकवणं लय भारी आहे म्हणला, पण जरा फील येत नाही म्हणला. मी म्हणलं मी फील देत बसलं तर 2 वर्ष मला हेच शिकावं लागेल. माझं एकच टार्गेट असतं, फील नको. 2 वर्ष भरपूर फील घेतला, ह्या वर्षी फक्त मार्क्स पडावेत. मार्क्स साठी शिका, फील साठी बिलकुल शिकू नका. ते फील घ्यायचं वय 11वी 12वीच असते. फर्स्ट रिपीट ज्यांचं होतं तिथं बी फीलच घेतला होता मी, दुसरं काही नाही. हसायचं, खिदळायचं. ट्युशन एरियात ज्यांनी होते त्यांना माहित आहे सगळं. राईट डाऊन स्टेशनरी वेव्हज. एक लाईन लिहा स्टेशनरी वेव्ह साठी. 2 ट्रॅव्हलिंग वेव्हज ऑफ सेम एम्प्लिट्यूड, 2 ट्रॅव्हलिंग वेव्ह ऑफ सेम एम्प्लिट्यूड, frequency, velocity, but moving in opposite direction. But moving in opposite direction are interfere to form stationary wave. Are interfere to form stationary wave. To form stationary wave. बघा इकडे आता काय म्हणलंय त्यानं, स्टेशनरी वेव्ह अशा 2 वेव्हचं कॉम्बिनेशन असतं. त्या 2 वेव्हचं एम्प्लिट्यूड काय पाहिजे सेम, वेलॉसिटी काय पाहिजे सेम, फ्रिक्वेन्सी काय पाहिजे सेम, के पण काय पाहिजे सेमच. कारण वेलॉसिटीचा फॉर्म्युला ओमेगा बाय के असतो. वेलॉसिटी आणि ओमेगा सेम असेल तर के पण काय पाहिजे सेम. फक्त डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन काय असावी म्हणले अपोजिट. मग नीट बघा अशा 2 वेव्ह पासून स्टेशनरी वेव्ह तयार होणार आहे. मी लिहितो दोघांचे इक्वेशन सायमल्टेनियस. दोघांचा एम्प्लिट्यूड काय असावं सेम. पहिली वेव्ह जर मी अशी लिहिली साइन केएक्स मायनस ओमेगा टी, पटकन सांगा दुसरी काय असावी साइन केएक्स प्लस ओमेगा टी. मिनिंग समजला. मायनस म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन प्लस एक्स ऍक्सिस, प्लस म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन मायनस एक्स ऍक्सिस. बघा बरं दोघांचं ए सेम आहे का, पटकन बघा. तुम्हाला अशी इक्वेशन देतात 4-5. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन विल गिव्ह स्टेशनरी वेव्ह म्हणतात. खालचं कुठलं कॉम्बिनेशन काय देईल स्टेशनरी वेव्ह. तुम्ही एकच कंडिशन सॅटिस्फाय करायची, दोघांचा एम्प्लिट्यूड सेम आहे का. बघा इथं आहे का, ओमेगा सेम आहे, के सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे हे दोघं काय देणार आहेत स्टेशनरी वेव्ह. पण खरी मजा सांगू का पोरांनो, 2 वेव्ह नसते तर स्टेशनरी वेव्ह मध्ये एकच वेव्ह असते. कसं बघा स्टेशनरी वेव्ह कशी येते, हे तुमचं स्ट्रिंग आहे, हे 2 एंड कसे आहेत स्ट्रिंगचे रिजिड. तुम्ही इथं प्लग केलं, प्लग केल्यानंतर वेव्ह इथं आली, हे रिजिड एंडला वेव्हचं काय होणार रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन होऊन एक वेव्ह गेली, ते रिफ्लेक्टेड वेव्ह आणि ओरिजिनल वेव्ह ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच कोणती वेव्ह असते स्टेशनरी वेव्ह. लक्षात. मग जर तुमचं इक्वेशन नीट बघा इथं मी करून पण दाखवतो, हे रिजिड एंड कुठलं एंड पकडू तुमच्या मनावर पकडतो, रिजिड पकडू की फ्री पकडू. ठीक आहे तुम्ही म्हणलो रिजिड म्हणून रिजिड, इकडलं पण रिजिड. हे ट्वी 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 वेव्ह गेली का वेव्ह. पटकन सांगा ह्या वेव्हचं इक्वेशन काय असेल. y1 इज इक्वल्स टू ए साइन के ओमेगा टी मायनस की प्लस मायनस के एक्स. अरे हा आहे ना, इथं रिफ्लेक्ट झाली, रिफ्लेक्ट होऊन ट्वी 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 आली, जरा घाण आली माझी तुमची, काढायचं नाही हे काही उग फिलिंग समजून घ्या. आली लईच घाण आली, कॅमेऱ्यात थोडी चांगली काढतो.
बघा अशी लूप्स दिसत असतात, या लूप्सलाच कोणती वेव्ह म्हणत असतात? स्टेशनरी वेव्ह. ते जास्तच लूप झाले. चला इथून ही आली वापस आली, असे जे लूप्स तयार झाले हे लूप्सची वेव्ह म्हणजे कोणती वेव्ह असते? स्टेशनरी वेव्ह. आणि जिथं कुठं स्ट्रिंग दोन पॉइंटच्या मध्ये बांधलेली असते त्याच्यावर नेहमी कुठली वेव्ह तयार होत असते? स्टेशनरी वेव्ह. मग बघा बरं, एकच वेव्ह गेली होती इथं, इथून काय होऊन आली? रिफ्लेक्ट. मग दुसऱ्या वेव्हचं जे इक्वेशन असतं ते मनानं लिहायचं नसतं, ते इथून रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन लिहायचं असतं. म्हणून मी कालच्या क्लासला एवढं स्ट्रेस देऊन शिकवत होतो रिफ्लेक्टेड वेव्हचे इक्वेशन. किती हुशार आहो सांगा बरं. रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन ए संपलं का? मूर्खांनो, बोंबलून तर तुम्हीच सांगितलं, तुम्हीच बोंबलून सांगितलं. कोणतं एंड घ्या म्हणलो? रिजिड. रिजिड बोले तो क्रस्ट का क्या हो गया? तो फेज चेंज कितना लेना पड़ेगा? कितना कितना? अगर समझो ये फ्री एंड होता, फ्री एंड, तो पाए लेने की जरूरत थी. क्रस्ट का क्या होता? क्रस्ट टच. मग आता मला सांगा, इथं क्रस्टचा ट्रफ मिड झाला. क्रस्टचा अँप्लिट्यूड वरी असते, ट्रफचं कुठं असते? खाली. ए मायनस ए रिझल्टंट काय? 0. म्हणजे जिथं रिजिड एंड आहे तिथं रिझल्टंट अँप्लिट्यूड नेहमी काय झालं पाहिजे? 0. काय झालं पाहिजे? 0. ते बघूया डिटेल मध्ये. म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं होतं, दोन वेव्हचा फंडा नसते. किती वेव्ह असते? एक. आणि दुसरी त्याची काय असते? रिफ्लेक्टेड. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय? स्टेशनरी वेव्ह. पण बोलताना असं बोलायचं, अशा दोन वेव्ह दोघांचं काय सेम असावं? अँप्लिट्यूड ओमेगा के आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन काय असावी? अपोजिट. मग आता बघा, y इज इक्वल्स टू दोघांचं कॉम्बिनेशन y1 प्लस y2. मग y इज इक्वल्स टू y1 a साइन ऑफ kx मायनस ओमेगा टी प्लस a साइन ऑफ kx प्लस ओमेगा टी. आता मला सांगा बरं पोरांनो, हे कुणाचं इक्वेशन झालं? साइन सी प्लस साइन डी च. अरे हो की नाही? साइन सी प्लस कुणाचं इक्वेशन झालं? साइन डी. साइडला लिहून ठेवतो. साइन सी प्लस साइन डी चं जे इक्वेशन असतं त्याचं फॉर्मॅट असतो 2 साइन इंटू सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. करा एक्सपान्शन याचं. 2 इंटू ए साइन सी प्लस डी. साइन काय आहे? kx मायनस ओमेगा टी. सी डी kx प्लस ओमेगा टी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी. सी काय आहे रे? kx मायनस ओमेगा टी मायनस मायनस डी काय? मायनस kx मायनस ओमेगा टी अपॉन 2. चला काय कॅन्सल झालं? प्लस kx मायनस kx काय होईल? कॅन्सल. इकडं काय कॅन्सल होईल? मायनस ओमेगा टी प्लस ओमेगा टी काय होईल? कॅन्सल. अरे हो की नाही? त्याच्यानंतर पुढं पुढं काय करावं लागेल ह्याला? y इज इक्वल्स टू 2a इंटू साइन. 2a इंटू साइन. पुढं बघा आता हे kx प्लस kx किती होईल? 2kx अपॉन खालती किती राहील? 2 इंटू कॉस ऑफ मायनस ओमेगा टी मायनस 2 ओमेगा टी अपॉन 2. हे 2 कॅन्सल कॅन्सल. सो y इक्वल्स टू किती आलं? 2a साइन ऑफ काय उरलं इथं? kx आणि कॉस ऑफ मायनस ओमेगा टी ला काय लिहिता येतं? प्लस ओमेगा टी. आणि आपल्याला माहित आहे कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल्स टू काय असतं? प्लस कॉस थिटा. आणि कॉस हे कोणतं फंक्शन असतं? इव्हन फंक्शन. मग आता बघा बरं, हे स्टेशनरी वेव्हचं काय इक्वेशन तयार झालं? y इज इक्वल्स टू 2a साइन kx इंटू कॉस ओमेगा टी. मग आता नीट बघा, हे इक्वेशन जे तयार झालं हे काही एकटच इक्वेशन असेल का स्टेशनरी वेव्हचं? नाही. असे स्टेशनरी वेव्हचे 4, 5, 6 इक्वेशन्स तयार होतील. म्हणून आपण जनरलाइज्ड फॉर्मॅट मध्ये ह्याला शिकायचं, कारण आपण शिकतानाच सुरुवातच जनरलाइज्ड मध्ये करायला. अशा दोन स्टेशनरी वेव्ह ज्यांचा अँप्लिट्यूड सेम, ओमेगा सेम, के सेम आणि मायनस आणि प्लस असावेत. मग हे काही असू शकतात. हे दोघं साइन साइन असतील किंवा हे दोघं काय असतील? कॉस कॉस. किंवा पहिलं साइन असेल दुसरं कॉस असेल किंवा पहिलं कॉस असेल दुसरं साइन. म्हणजे प्रत्येकापासून येणारं स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काय येतं? डिफरंट.
मग एक्झाम मध्ये आपल्याला स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन दिलेलं असतं. मग मी तुम्हाला काय शिकवणार आहे, हाऊ टू टॅकल द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशनला टॅकल कसं करायचं, आलं लक्षात. नीट बघा इकडं, बेसिक गोष्टी ह्या दोघांनी सॅटिस्फाय केल्या म्हणजे ह्या दोघांचं सुपरपोजिशन काय देणार आहे, स्टेशनरी वेव्ह. हे इक्वेशन प्लस हे इक्वेशन लिहिलं. मग आता बघा बरं, हे काय झालं, ए 2a लिहिलं मी. साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला 2 साइन सी प्लस डी इंटू कॉस सी मायनस डी. हे सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. मग हे कॅल्क्युलेशन केले, मायनस ओमेगा टी प्लस कॅन्सल केएक्स केएक्स 2 केएक्स बाय 2 मायनस ओमेगा टी मायनस 2 ओमेगा टी 2 कॅन्सल 2 कॅन्सल. सो 2a साइन केएक्स कॉस, हे मायनस साइन आहे बरोबर, कॉस मायनस थिटा काय असतं, प्लस कॉस थिटा कॉस ओमेगा टी. आलो इथपर्यंत सगळे. आता नीट बघा, ह्या दिलेल्या इक्वेशनला टॅकल कसं करायचं, हाऊ टू टॅकल द गिव्हन स्टेशनरी वेव्ह इक्वेशन. या स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशनला टॅकल कसं करायचं, ह्याला 2 पार्ट मध्ये तोडायचं असतं. 2 पार्ट मध्ये म्हणजे कसं तोडायचं असतं, जे एक्सचं फंक्शन असतं त्या एक्सच्या फंक्शनला म्हणायचं अँप्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. नीट लक्षात घ्या, जे एक्सचं फंक्शन असतं त्याला काय म्हणायचं, अँप्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. म्हणजे सिम्पली अँप्लिट्यूड इज द फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे जे एक्स अँप्लिट्यूड असतं ते कुणाचं फंक्शन असेल, डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात. आणि जे काही उरतं म्हणजे काय, y इज इक्वल्स टू as, ह्याला म्हणायचं as cos ऑफ ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. म्हणजे स्टेशनरी वेव्हचं जे डिस्प्लेसमेंट असेल ते कुणाचं फंक्शन असेल, टाइमचं. आणि जे इक्वेशन एक्सचं फंक्शन असेल ते फंक्शन कुणाचं असेल पोरांनो, अँप्लिट्यूडचं. पहिला रूल कळला. सगळ्यात पहिलं कुणाला धरायचं, एक्सच्या फंक्शनला खरकन गोल मारायचं आणि त्यालाच काय म्हणायचं पोरांनो, अँप्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. आलं लक्षात. जे काही उरेल ना टाइमचं फंक्शन, त्या टाइमच्या फंक्शनला as इंटू कॉस ओमेगा टी, हे कुणाचं झालं, डिस्प्लेसमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. मग आता बघा, हे अँप्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह एक्स कसं बनायचं. आता मला सांगा, इथून स्टेशनरी वेव्ह चालू होणार आहे. मला सांगा, या पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू किती असेल पोरांनो, 0. एक्स ची व्हॅल्यू किती असेल, 0. पहिलाच पार्टिकल आहे, पहिल्या पार्टिकलला एक्स ची व्हॅल्यू किती असेल, 0. मग चेक करायचं तिथला अँप्लिट्यूड किती आहे. मग as इज इक्वल्स टू काय आहे, 2a साइन ऑफ k इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे पोरांनो, 0. साइन 0 किती, 0. म्हणजे त्या पॉइंटचा अँप्लिट्यूड किती आहे, 0. म्हणजे तयार होणारी स्टेशनरी वेव्ह कशी तयार होणार आहे, अशी. म्हणजे सुरुवातीला अँप्लिट्यूड किती राहणार आहे, 0. मग आत्ताच बघितलं, सुरुवातीला अँप्लिट्यूड 0 राहतं म्हणजे हे एंड कसं एंड असलं पाहिजे, रिजिड. का ते आत्ताच बघितलं ना आपण, कारण रिजिड एंड असेल तर हा काय आला, क्रस्ट. क्रस्टचा रिफ्लेक्ट होऊन काय होईल, ट्रफ. मग क्रस्टचा अँप्लिट्यूड वरी, ट्रफचा अँप्लिट्यूड खाली, a मायनस ए, रिझल्टंट अँप्लिट्यूड किती, 0. म्हणजे असं म्हणू मी, रिजिड एंडला नेहमी अँप्लिट्यूड किती असतं, 0. आलं लक्षात. देखो देखो, और एम्पलीट्यूड जहां पे 0 होता उसको मिनिमा बोल देंगे या मैक्सिमा बोलेंगे, अवघड आहे बाबा. मिनिमा, एम्पलीट्यूड 0 म्हणजे मिनिमम झालं का मॅक्सिमम झालं, म्हणजे ह्याला काय म्हणायचं असतं, मिनिमा. कितले मूर्ख बे, काही जण मॅक्सिमा म्हणाय, असं डोकं ही होऊन जाते. आणि 0 पेक्षा कमी काय आणखी, मग त्याला मिनिमा म्हणायला. 0 पेक्षा कमी काय, काय तुमचं नाक आहे का, काय आहे 0, हेच काय आहे, मिनिमम. म्हणून ह्याला काय म्हणायचं, मिनिमा. आजची स्टोरी आहे का, फक्त एवढीच आहे स्टोरी आजची. स्टेशनरी वेव्ह म्हणजे अशा 2 वेव्ह, दोघांचं काय सेम, अँप्लिट्यूड ओमेगा के आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन अपोज. त्याच्यापासून एक वेव्ह बनचं इक्वेशन बनतंय, असं बनतंय. आता बघा किती वेव्हचे इक्वेशन बनू शकते, इथल्या इथं बोलून दाखवतो मी. 2a साइन kx कॉस ओमेगा टी, साइन कॉस, साइन साइन, कॉस कॉस, कॉस साइन. आणि जेवढे काय 8 बोलले ना आता मी इक्वेशन, ते सगळे निगेटिव्ह. एवढे स्टेशनरी वेव्हचे काय इक्वेशन बनू शकतात, आलं लक्षात. मग एवढे स्टेशनरी वेव्हचे इक्वेशन्स तयार होत असतात, आलं लक्षात.
मग आता बघा साधं इक्वेशन मी काय बोललो, एक्स ला धरायचं आणि गोल मारायचं. दिलेल्या इक्वेशन मध्ये कुणाला धरून गोल मारायचं, एक्स ला. त्या एक्सच्या फंक्शनला काय म्हणायचं, एस, अँप्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. आणि दुसरं कुणाला गोल मारायचं, जे काही उरलं, एस कॉस ओमेगा टी, दॅट इज डिस्प्लेसमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. आलं लक्षात. हे बेसिक पॉइंट दोनच समजले, आज मी दोनच शिकवलेत. उद्याच्या क्लासला याच्या आपण पुढचं बघूयात. आलं लक्षात. इथं आपण